आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज आषाढी एकादशीला तुम्हाला एके ठिकाणी दिवा लावायचा आहे। प्रत्येक सणाच्या दिवशी अमुक एक ठिकाणी जर तुम्ही दिवा लावला तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो, कारण दिवा हा आपल्या आयुष्यातला अंधार दूर करतो आणि भरभरून प्रकाश देत असतो। श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते। सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। तर आज आषाढी एकादशी आहे, वर्षातली सगळ्यात मोठी एकादशी, आणि या एकादशीच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी मी सांगते तसा जर दिवा लावला तर तुमच्या आयुष्यातली गरिबी दारिद्र्य जे आहे तर ते दूर होईल। एकादशीच्या दिवशी करण्याचा हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल। हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत करायचा आहे। आणि बघा, सगळ्यात पहिले फार काहीही करायचं नाही आहे। उपाय करण्याच्या आधी तुम्हाला हातपाय जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे, आणि संध्याकाळी म्हणजे बघा साधारणतः एक 6-6:30 नंतर तुम्ही रात्री जास्तीत जास्त 9 पर्यंत फार उशीर करू नका। त्यानंतर लक्षात ठेवा, शक्यतो तुम्ही आजच्या दिवशी लाल किंवा पिवळ्या किंवा केशरी रंगाचे वस्त्र धारण करा। काळे वगैरे कपडे घालून कोणताही उपाय वगैरे करू नका, किंवा आज दिवसभरामध्ये काळे कपडे घालूच नका। तर आपल्याला काय करायचं आहे, संध्याकाळी तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे। दिवा तयार करायचा आहे गाईच्या तुपाचा। त्यामध्ये एक वडी भीमसेनी कापराची आणि एक लवंग टाकायचा आहे, आणि चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे त्यामध्ये। आणि असा दिवा तुम्हाला तुळशीजवळ जायचा आहे। तुळशी मातेजवळ हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे, आणि माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं तुम्हाला स्मरण करायचं आहे, त्यांना वंदन करायचं आहे। आणि श्रीहरी विष्णूंचा मंत्र तुम्ही बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे। जमेल तितक्या जास्त वेळेस, 11 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस। आणि तुळशी मातेला तुमची तुळशी वृंदावन असेल, प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर 11 प्रदक्षिणा घाला। आणि समजा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहतात, प्रदक्षिणा घालणं शक्य नाही, बाल्कनीमध्ये, गॅलरीमध्ये, खिडकीमध्ये कुंडी आहे, तर तुम्ही एक प्रदक्षिणा स्वतःभोवती घाला, असं सुद्धा करू शकता। आणि प्रदक्षिणा घालताना तुम्हाला मी जसं सांगितलं की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। बघा, हा उपाय करताना लक्षात घ्या, तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या। कधी पण, म्हणजे आजच नाही तर कधी पण संध्याकाळी तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे। तुळशीला लांबूनच दिवा अगरबत्ती लावून तुम्ही पूजा करायची आहे। आणि चुकून पण एकादशीच्या आजच्या दिवशी, कोणतीही वर्षातली कोणतीही एकादशी असेल त्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका। ती आदल्या दिवशी तुम्हाला अर्पण करायची देवाला, तुम्ही आदल्या दिवशी दुपारीच, संध्याकाळी कधीच तुळशीची पानं तोडत नाही, एकादशीच्या दिवशी तर नाहीच नाही। आणि तुळशीची पानं तोडताना कधी पण तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे, अलगदपणे पानं तोडायची। आणि बघा, या दिवशी तुमचं जर व्रत नसेल, तुम्ही उपवास करणार नाही आहे आज, तर कमीत कमी कांदा लसूण वगैरे या गोष्टी खाऊ नका। तामसिक पदार्थ, धूम्रपान, मद्यपान, नॉनव्हेज वगैरे हे या गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं आहे। बघा, हा दिवस जितका प्रभावी आहे तितकं या दिवशी जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। आणि एकादशीच्या दिवशी जर सांगितलेले हे सोपे सोपे तुम्ही छोटे उपाय, बघा फक्त तुळशीजवळ दिवा लावायचा आहे, हे उपाय जर तुम्ही केले तर घरातल्या गरिबीचा नाश होतो। यासोबतच अजून महत्त्वाचं म्हणजे बघा, आज विठ्ठल भगवान विष्णू यांची आपण सेवा करतो। पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, त्यामुळे तुमच्या जवळपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर नक्की तिथे जाऊन तुम्हाला दिवा लावायचा आहे। पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करा। त्यानंतर तुम्ही असंच सांगितल्याप्रमाणे तुपाचा दिवा लावा, झाडाला तुम्हाला नमस्कार करायचा आहे, प्रदक्षिणा घालायच्या आहे, आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। बघा, पिंपळाच्या झाडाची सेवा केली आपण अमुक एक दिवशी तर आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात। तर त्यामुळे तुम्हाला न विसरता आजच्या दिवशी तुम्ही सांगितलेले उपाय करा, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। आजचा दिवस महिलांनो खूप महत्त्वाचा आहे। उपाय महिला पुरुष कोणीही करू शकतं। महिलांना मासिक धर्म असेल, पुरुषांनी केलं तरीसुद्धा चालेल, मुलं मुली घरातले कोणीही करू शकतं। पण आजचा दिवस अतिशय प्रभावी आहे, तर त्यामुळे वाया न जाऊ देता तुम्ही सांगितलेले उपाय करा। तर हा एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता। माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।